विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, यापूर्वी माझे तुम्ही व्हिडिओ पाहिले असाल. त्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 12वीचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकातील काही गद्यपद्य घेतलेले आहेत. यापूर्वीचा जर व्हिडिओ पाहिला असेल तर त्या व्हिडिओमध्ये आपण एक कविता घेतलेली आहे. त्या कवितेचं नाव आहे सुनीत थेरो. काय नाव आहे? सुनीत थेरो. थेरो म्हणजे भिक्षू किंवा भिक्खू, सुनीत नाव आहे. ही कविता आपण पाहता. या कवितेतल्या आपण काही गाथा पाहिलेल्या आहेत, काही गाथा राहिलेल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे जर पहिला व्हिडिओ पाहिला असेल तर त्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण 10 गाथा घेतलेल्या आहेत आतापर्यंत. राहिलेल्या 2 गाथा आणि स्वाध्याय ते आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर गाथा पा, गाथा नंबर 11 पा. गाथा नंबर 11 पा. ततो दिस्वानं मग सत्ता देवसंग पुररक्कं शीतं पातु करित्वानं इममत्थ भासतथ. पा, यापूर्वीच्या गाथेमध्ये जे गाथा नंबर 9 आणि 10 पाहिली तर ती रात्र संपत असताना आणि सूर्योदय होत असताना इंद्र आणि ब्रह्मा आले आणि मला वंदन केले. तेव्हा नमोते पुरुषोत्तम नमोते 10वी गाथासुद्धा तेच आहे. मला वंदन केले कशामुळे की मी सर्व दुःख नष्ट केलेले आहेत. आणि 11वी गाथा पाहता ततो दिस्वानं मग सत्ता देव सक्क पुररक्कं शीतं पातु करित्वानं इममत्तथ भासत. ततो दिस्वानं मग सत्ता. सत्ता म्हणजे भगवान बुद्धाने, दिस्वा म्हणजे पाहून. मला भगवान बुद्धाने पाहून काय कशा कोणासोबत? देव संख पुररक्क, देवतासोबत. आणि आता इंद्र आणि ब्रह्मा माझ्यासोबत आहेत. इंद्र आणि ब्रह्मासोबत आहेत. त्यामुळे हे भगवान बुद्धाने पाहिलं आणि भगवान बुद्धाने पाहिल्यानंतर शीतं पातु करित्वानं स्मित केले, मनामध्ये हसले भगवान बुद्ध. इवेमत्त तो भासाय आणि अशी वाणी म्हणाले, अशी गाथा म्हटले. आतापर्यंत अनेक लोक याचा विटाळ करीत होते, याला तुच्छ समजत होते, तिरस्कार करीत होते. परंतु आता हा भंगी असलेला व्यक्ती सुनीत हा मात्र आता देवलोकासोबत आहे. म्हणून भगवान बुद्धाला आश्चर्य वाटलं. म्हणून भगवान बुद्धाने स्मित केले आणि स्मित करून खालील गाथा म्हटली. 11वी गाथा लिहून घ्या. तेव्हा भगवान बुद्धाने मला देवतेसोबत असलेला पाहून, मला देवतेसोबत देवलोकासोबत असलेला पाहून स्मित करून हसून मनामध्ये हसून खालील गाथा म्हटले. खालील गाथा म्हटले. पा, गाथा कोणती आहे खाली? शेवटची गाथा पा. गाथा नंबर 12 पाहता काय म्हटलं भगवान बुद्धाने? तपेने ब्रह्मचर्याने संयमेने दमनेच. तपेन ब्रह्मचर्येनं संयमेनं दमनेच एतेनं ब्राह्मणं होती एतं ब्राह्मणं उत्तम. काय म्हणतात भगवान बुद्ध? तपेनं संयमेनं ब्रह्मचर्याने आणि दमेनेनं. कशामुळे व्यक्ती ब्राह्मण होतं? तपश्चर्या केल्याने, संयम ठेवल्याने, ब्रह्मचर्याचे पालन केल्याने आणि दमन केल्याने, मन ताब्यात ठेवल्याने या गोष्टीमुळे व्यक्ती ब्राह्मण होतो. एतं ब्राह्मणं उत्तम. हा तर त्यापेक्षा उत्तम श्रेष्ठ आहे, ब्राह्मण आहे. कारण देवलोक त्याच्यासोबत राहिलेले आहेत. याने तपश्चर्या केलेली आहे, मन जिंकलेले, मनाला ताब्यात ठेवलेले, आपल्या मनाला जिंकलेले आहे, सर्व दुःख वासना तृष्णा नष्ट केलेले आहे. म्हणून हा उत्तम ब्राह्मण आहे. तपश्चर्या केल्याने, ब्रह्मचर्याचे पालन केल्याने, संयमाने अशा गोष्टीमुळे व्यक्ती ब्राह्मण होतो, श्रेष्ठ होतो. ब्राह्मण म्हणजे श्रेष्ठ होतो, चांगला पुरुष होतो. हा तर अतिशय उत्तम आहे, चांगला श्रेष्ठ पुरुष आहे. शेवटची गाथा लिहून घ्या. तपश्चर्या केल्याने, ब्रह्मचर्याचे पालन केल्याने, संयमाने आणि मन ताब्यात ठेवल्याने व्यक्ती ब्राह्मण होतो, श्रेष्ठ होतो. हा तर उत्तम ब्राह्मण आहे, श्रेष्ठ पुरुष आहे. अशाप्रमाणे 10 गाथा पाहिल्या आपण. या 10 गाथेपैकी पहिल्या 2 गाथा भाषांतरासाठी पाहायच्या आणि नंतरच्या ज्या 2 गाथा आहेत म्हणजे पहिल्या 4 गाथा हा प्रश्न क्रमांक पहिल्या साठी पाहायचा 6 गुणासाठी. भाषांतरासाठी 4 गुण, पहिल्या 2 गाथा आल्या तर, किंवा पहिल्या 4 गाथा आल्या तर 6 गुणासाठी, किंवा जर नाही आल्या तर कधी कधी एका वाक्यात उत्तर विचारू शकता. म्हणजे पहिल्यासाठी 6 गुणासाठी जोड्या विचारू शकता, चूक बरोबर विचारू शकता 6 गुणासाठी. ते सुद्धा स्वाध्यायामध्ये दिलेलं आहे. किंवा कधी कधी प्रश्न विचारू शकतात
4 गुणासाठी. हे सर्व स्वाध्यायामध्ये आहे. आपण स्वाध्याय घेऊ. पहा स्वाध्याय पहा. पहिल्या 2 गाथा एकूण 12 गाथा आहेत. या 12 गाथापैकी पहिल्या 2 गाथा भाषांतरासाठी, त्यानंतर 4 गाथा जे एका वाक्यात उत्तर आहेत, चूक बरोबर आहे किंवा जोड्या लावा. 6 गुणासाठी 2-2 गुणासाठी असते बीट, त्यासाठी पहिल्या 4 गाथा असतात. किंवा संपूर्ण जर कविता असली तर ते कविता प्रश्न आणि उत्तर असतो. प्रश्न विचारतात तुम्हाला 4 गुणासाठी. सुनीत थेरूचे जीवनचरित्र रेखाटा किंवा सांगा. तर संपूर्ण कविता यासाठी माहिती पाहिजे. पहा स्वाध्याय पाहू आपण. पहा प्रश्न पहिला स्वाध्याय पान नंबर 38 पहा. त्यातला पहिला प्रश्न पहा. खालील प्रश्नाची एका वाक्यात उत्तरे लिहा. खालील प्रश्नाची एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, सुनीतचा जन्म कोणत्या कुळात झाला? सुनीतचा जन्म कोणत्या कुळात झाला? उत्तर लिहा. सुनीतचा जन्म बंगी कुटुंबात किंवा गरीब कुटुंबात, बंगी कुळातल्या, बंगी कुळात किंवा कुटुंबात झाला. दुसरा प्रश्न पहा. सुनीत कोणाला वंदन करीत असे? सुनीत कुणाला वंदन करीत असे, रामराम करीत असे? उत्तर लिहा. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना. ज्या रस्त्यावर तो काम करीत होता त्या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना वंदन करीत असे. तिसरा प्रश्न पहा. भिक्खू संघाच्या समोर सुनीतने कोणाला पाहिले? भिक्खू संघासोबत सुनीतने कोणाला पाहिले? उत्तर लिहा. भगवान बुद्धाला पाहिले. भिक्खू संघासोबत भगवान बुद्धाला पाहिले. चौथा प्रश्न, शास्त्राला म्हणजे भगवान बुद्धाला वंदन करून सुनीत कोठे उभा राहिला? पुस्तकात दिले तुम्हाला. ते झाडाखाली उभा राहिला किंवा रस्त्याच्या बाजूला उभा राहिला? उत्तर लिहा. रस्त्याच्या बाजूला उभा राहिला किंवा झाडाखाली उभा राहिला. शास्त्राला वंदन करून भगवान बुद्धाला वंदन करून रस्त्याच्या बाजूला उभा राहिला. पाचवा प्रश्न पहा. सुनीतची उपसंपदा कशी झाली म्हणजे सुनीत भिक्षू कसा बनला? उपसंपदा, सुनीतची उपसंपदा किंवा भिक्षू कशी झाली, कसा बनला? उत्तर लिहा. भगवान बुद्धाने स्वतः रस्त्यावरच सुनीतला भिक्षू बनविले, उपसंपदित केले. भगवान बुद्धाने सुनीतला तेथेच रस्त्यावरच उपसंपदित केले, कौसातला भिक्षू बनविले. सहावा प्रश्न पहा. सुनीतने रात्रीच्या शेवटच्या प्रहरी काय केले? सुनीतने रात्रीच्या शेवटच्या प्रहरी काय केले? गाथा नंबर 8 मध्ये आहे. त्याचं उत्तर शेवटची वर. रत्तिया पश्चिम यामे तमोखंदो पदालितो. उत्तर लिहा. अज्ञान अंधकार नष्ट केला. रात्रीच्या शेवटच्या प्रहरी सुनीतने आपल्या जीवनातील अज्ञान अंधकार नष्ट केला. सातवा प्रश्न पहा. ब्राह्मण कोणाला म्हणावे? शेवटची गाथा पहा. तपेने ब्रह्मचर्येने संयमेनं दमेनेच येतेनं ब्राह्मण होते. उत्तर लिहा. तपश्चर्या केल्याने, ब्रह्मचर्याचे पालन केल्याने, संयमाने आणि मन ताब्यात ठेवल्याने या गोष्टीमुळे व्यक्ती ब्राह्मण होतो, श्रेष्ठ होतो. अशाप्रमाणे 7 प्रश्न झालेले आहेत. हे 7 प्रश्न तुम्हाला विचारत नाहीत. यामधील कुठले 3 प्रश्न विचारतात. गाथा नंबर 4 मध्ये देतात तुम्हाला एक उतारा, पहिल्या 4 गाथा. या पहिल्या 4 गाथाच्या अनुषंगाने तुम्हाला खाली 3 प्रश्न देतात. या 3 प्रश्नापैकी तुम्हाला 2 प्रश्नाची योग्य उत्तर लिहायची असतात 2 गुणासाठी. प्रश्न पहिला अ. दुसरा प्रश्न पहा. त्या अतलं पहिलं बीट आणि आता हे दुसरा प्रश्न सत्य असत्य हे दुसरं बीट. प्रश्न पहिला अ मधलं दुसरं बीट हे सुद्धा 2 गुणाला विचारतात. इथं 6 दिले एकूण वाक्य, 6 देत नाहीत. कुठलेही 3 वाक्य देतात त्याच उतार्यातले. जो एका वाक्यासाठी उतारा 4 गाथा दिल्या होता
त्याच चार घाता आता सत्य असत्यसाठी असतात. पहा प्रश्न दुसरा. खालील वाक्य सत्य असत्य ओळखा. 1. खालील वाक्य सत्य असत्य ओळखा. 1. निचंग मम करित्वानं वंदिकिंग एकोजन. आता गाथा 4 दिलेल्या आहेत तुम्हाला, म्हणून पहा पहिलीच आहे. निचंग कुलम्मी जातो अहंग दलितो अप्पभोजन हीन कम्म मम आसी अवसी पुप्पकुच्चको जिगित्सुत मनुष्यानं परिभूतोच उप्पितो. दुसरी गाथा पहा. निचंग मन करितो वंदिकिंग बहुकंग जन. इथं बहुकंग आहे. इथं काय दिलेलं आहे वाक्य? निचंग मम करित निचंग मन करित्वानं वंदिसंग एकोजन आहे. चुकलेलं वाक्य, म्हणून असत्य. पहिलं वाक्य असत्य. दुसरं वाक्य पहा. ममय न अनुकप्पाय अट्टासी पुरुषोत्तम. ममय गाथा नंबर 4 पहा, त्यातली दुसरी ओळ. ममय अनुकप्पाय अट्टासी पुरुषोत्तम. वाक्य काय न दिले इथे. ममय न अनुकप्पाय नाही, चुकलेलं आहे, असत्य आहे. तिसरं वाक्य पहा. सोंग हमेको आरामे विहरंतो अददितो. चुकलेलं वाक्य आहे. गाथा पाहायचं चेक करा तुम्ही. चुकलेलं वाक्य असत्य आहे. वाक्य असत्य आहे. त्यानंतर चौथं वाक्य. रत्त्या मज्जिमे यामे दिव्यचक्कू विशोधही. आता ही गाथा रत्त्या यामे गाथा नंबर 8 मध्ये दिलेली आहेत. गाथा 8 मधलं वाक्य आहे. शेवटचं देत नाही तुम्हाला. पहिले 4 गाथेतले कुठले वाक्य देतात. इथं पहिले 4 वाक्य देतात तुम्हाला. 4 गाथा देतात उतारा म्हणून. त्या 4 गाथेतले तुम्हाला सत्य असत्य देतात. ते चेक करायचं, पाहायचं. त्या वाक्यामध्ये काही बदल असेल, वाक्य चुकलेले आहे, ते वाक्य किंवा ती गाथा जशी आहे तसे असेल, वाक्य बरोबर आहे. हे 8व्या गाथेतले दिलं, इथपर्यंत देत नाहीत. पहिल्या 4 गाथेतले देतात. तरी आपण सोडून घेऊ. पहा वाक्य चौथं पहा. सो हमेको आरामे विहरतो अददिसो. वाक्य चुकलेले आहे. चौथं वाक्य पहा. रत्त्या मज्जिमी यामे दिव्यचक्कू विशोधही. गाथा नंबर 8 मधील शेवटची ओळ आहे, बरोबर आहे. नंतर पहा शेवटचं वाक्य 5वं. बुद्ध ब्रह्माचं आगत्वा मग नमस्सितू पंजली बुद्धो. पहा गाथा कोणती दिलेली आहे? बुद्ध दिले इथं, बुद्ध नाही. बुद्ध आले का भगवान बुद्ध? हिंदू आहे. गाथा नंबर 9 दिलेले आहे, म्हणून चुकलेलं आहे. हे सुद्धा वाक्य चुकलेलं आहे. 4 वाक्य, पहिलं दुसरं तिसरं आणि 5वं चुकलेलं आहे, असत्य आहे. फक्त 4थं वाक्य सत्य आहे. हे लिहून घ्या. पहिलं असत्य, दुसरं असत्य, तिसरं असत्य, चौथं सत्य आणि 5वं असत्य. तिसरं पायातलं. सूचनेनुसार कृती करून उत्तर लिहा. व्याकरणाचं आहे. 3 गुणासाठी व्याकरण असते तुम्हाला, 1 बीट त्यासाठी आहे. पहा त्यामधलं पहिलं वाक्य. जिगित्सतो रिकाम जागा परिभितोचं विभितो. जिगित्सतो रिकाम जागा परिभितोचं विभितो. त्याच्या खाली 2 शब्द दिले. एक मनुष्यानं, दुसरं दिलं मनुष्यता, मनुष्या. जिगित्सतो पहा सांग. गाथामध्ये 2 पहा, त्यातली पहिली ओळ पहा. जिगित्सतो मनुष्यानं. काय पाहिजे शब्द तिथं? मनुष्यानं. त्या शब्दाला अंडरलाईन करा पुस्तकात. पहिल्या शब्दाला अंडरलाईन करा. शब्द पाहिजे मनुष्यानं. दुसरं घ्या. वंदित्वा सत्थून रिकाम जागा एक म्हणतो ठितो तदा. आता 2 शब्द दिले, हत्त आणि पादे. काय दिलेलं आहे? वंदित्वा सत्थून. गाथा नंबर 5 पहा. वंदित्वा सत्थून पादे. पादे म्हणजे पाय. भगवान बुद्धाच्या पायाला नमन केलं, पाय पडले. भगवान बुद्धाच्या पायांना नमन केलं. इथं दिलं हत्त आणि पाद. दुसरं काय काय दिलं शब्द आहेत? एक शब्द दिला हत्ते आणि दुसरा दिला पाद. पाद पाहिजे. काय हा? त्या शब्दाला अंडरलाईन करा. आणि हे शब्द व्याकरणासाठी महत्त्वाचे आहेत. हत्त हा शब्द लिहून घ्या. पाद विचारतात तुम्हाला. काय विचारतात? समास सांगा. हत्तचं पादचं द्वंद्व समास. हात आणि पाय. हत्त म्हणजे हात, पाद म्हणजे पाय. विचारता शब्द. हत्त च वेगळं करा. हत्त फोडाचा शब्द च मध्ये टाका. च म्हणजे आणि. हात आणि पाय. पाद शब्द लिहा. पाद पुन्हा च टाका. हत्तच पादच. समोरल्या द्वंद्व समास महत्त्वाचा शब्द आहे. तिथं काय पाहिजे? रिकाम्या जागेसाठी पाद. त्या शब्दाला अंडरलाईन करा. तिसरा शब्द पहा. अदंत साथी. संधी विग्रह करा. महत्त्वाचा नाही शब्द, पण राहू द्या, आता सोडून घेऊ. हत्त अथ अधिक अदंत सासी हा घ्या. विचारत नाही शब्द. अथ अधिक आदसासी. नंतर 4था शब्द मात्र महत्व हा विचारतात. 4था शब्द विचारतात.
काय दिलं तिथे शब्द पुरुषोत्तम संधी विग्रह करा, वेगळे करा म्हणते, एकत्र दिले त्याने संधी दिली, विग्रह करा दोन शब्द फोडा, मग काय होईल ते पुरुष अधिक उत्तम महत्त्वाचा शब्द आहे लक्षात ठेवा, पुरुष अधिक उत्तम करा, उत्तर लिहा पुरुष अधिक उत्तम, पुरुष उत्तम. शेवटचा शब्द दलितो, हाही शब्द महत्त्वाचा, दलितो दरिद्री गरिबी, काय होतं तो म्हणतो मी दरिद्र होतो, अपभोजन घेणारा होतो, गरीब होतो, दरिद्री दरिद्रो दरिद्री गरीब, हा शब्द सुद्धा शब्दाचे अर्थात तुम्हाला 3 गुणासाठी त्यामध्ये विचारतात. अशाप्रमाणे तिसरं बीट झालं आपलं, पहिलं झालं, दुसरं झालं आणि तिसरं झालं. चौथं बीट पहा यामधलं, चौथा उपप्रबंध संधी करा, जातो अधिक अहंग, पबज्य अधिक अहंग, आसव उत अधिक उपसंपदा, एकंग अधिक, सांगतो फक्त महत्त्वाचा नाही शब्द, एकही शब्द त्यामध्ये महत्त्वाचा नाही, फक्त सांगतो. जातो अधिक अहंग, जातो अहंग करा, अ काढून टाका म्हणून ते घेतलेलं नाही मी, त्यामधला अ काढा, जा तो हंग, काय होईल जा तो हंग, अ काढा. दुसरा शब्द पबज्जहंग, अ काढा, पबज्जहंग, तिथेही अ काढा, महत्त्वाचे शब्द नाहीत म्हणून घेतले नाहीत. पबज्ज पबज्ज ह, तिसरा शब्द पहा अ काढा तिथे, आस अधिक उपसंकरा, आता ऊ याचं बोधचिन्ह इथे लावावं लागते, आसू करावं लागते. तिसरा शब्द आसू, ऊचे बोधचिन्ह सु ऊ, सु प संपदा, वर्गात शिकवतो तुम्हाला संधी, प संपदा. चौथा शब्द आहे एकंग अधिक अंत, एकांत, एकंग अधिक अंत, एकांत, हा पाहिजे होता इथं खरं तर, म्हणजे एकंग अधिक अंत असं पाहिजे, एकांत. एकही शब्द यातला महत्त्वाचा नाही, विचारत नाहीत, तात्पुरते पाहून घ्या, विचारत नाहीत, असे विचारतात शब्द तुम्हाला, हा झाला हा झाला. नंतर पहा पाचवं बीट पहा, यामधलं पाचवं बीट पहा, जोड्या योग्य जोड्या लावा, हे सुद्धा 2 गुणासाठी विचारतात तुम्हाला, योग्य जोड्या लावा. योग्य जोड्या लावा, जोड्या विचारतात तुम्हाला, जोड्या अशा योग्य जोड्या लावा. अ गट ब गट, पहिल्या अ गटामध्ये वाक्यात पविसंतंग महावीर, 2 प्रत्यय मध्यमयामे, 3 नीचे कुलम्मी जातो. ब गट आहे वंदिसंग बहुकंग जन, ब हा दिब्बचक्कू विशोधती, क दलितो अप्पभोजन आणि ड हा मगदानंग पुरुषोत्तम. पाहता पहिलं पहा पविसंत महावीर, ड घ्यायला, मगदानंग पुरुषोत्तम, पहिल्याला ड लावा, काय आहे पविसंत महावीर, पुस्तकात लावा तुम्ही, रेश मारा पुढे, डच्या इकडे रेश न्या पेन्सिलनं, महावीरापासून या ड पर्यंत न्या, मगदापर्यंत न्या. दुसरं पहा रत्या मध्यमयामे, ब सरळ रेश मारा, ब त्याच्या 2 नंबरला 2 नंबर, दिब्बचक्कू विशोधई, दिब्बचक्कू विशोधई, रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी मी अज्ञान अंधकार नष्ट केला. तिसरं पहा निचन कुलमिंग जातो हंग, निचन कुल, क घ्या सरळ सरळला समोरला समोर, क काय होईल शब्द दलितो अप्पभोजन. जोड्या विचारतात तुम्हाला, जोड्या सुद्धा महत्त्वाच्या आहेत. तर अशाप्रमाणे जोड्या पाहिल्या 5 पर्यंत पाहिले आपण, किंवा एक 6वं पाहू आपण आता, 6वं बीट सुद्धा पाहू. 6वं बीट असा आहे जाळ रेखाचित्र पूर्ण करा, काय म्हणते जाळ रेखाचित्र पूर्ण करा. जाळ रेखा विचारतात तुम्हाला 3 गुणाला, जाळ रेखाचित्र पूर्ण करा, काय देईल तुम्हाला 6वं बीट आहे, 3 गुणाला विचारतात. जाळ रेखा किंवा रेखा जाळे, रेखा जाळे किंवा जाळ रेखा तुम्हाला 3 गुणासाठी विचारतात. तर पहिलं पहा त्यातलं 2 देईल तुम्हाला जाळ रेखा. रत्तिया किती मग या मग अत्ती, रत्तिया, रत्तिया म्हणजे रात्र, रत्तिया रात्र, किती मग किती, किती मग, याम पायऱ्या, अत्ती म्हणजे आहेत किंवा असतात, प्रश्नाचिन्ह आहे इथं, काय प्रश्नार्थक चिन्ह, हा चौकोन दिला. रात्रीमध्ये किती पायऱ्या किती स्टेप असतात. आता इथं दिले तुम्हाला 3, काय दिलेले 3 दिलेले त्यांनी, ते ओळखायचे. पहा गाथा नंबर सांगतो तुम्हाला,
गाथा नंबर 8 पहा. रत्तिया पुरी में या में बघा. रत्तिया मच्छी में या में, रत्तिया पश्चिम में या में. आता पहिल्या याच्यात काय लागेल मग इथं पुरी में या चौकोनातल्या काय पुरी में प्रथम पायरी. दुसऱ्या चौकोनातल्या रत्तिया पुरी में या में, पुरी में. रत्त्या मच्छिम इथल्या मच्छिम, मच्छिम या में, मच्छी में. आणि तिसऱ्यामध्ये 3 पायऱ्या आहेत. पश्चिमे, पश्चिमे. पुरी में प्रथम, मच्छिमे मध्ये, पश्चिमे शेवटी. पहिली, दुसरी आणि तिसरी पायरी असते. अशाप्रमाणे रात्रीच्या 3 पायऱ्या आहेत. जाळ रेखाचित्र तुम्हाला विचारतात. त्यानंतर पहा दुसरं, त्यामधलंच हे झालं एक. त्यामधलं दुसरं पहा आता. काय म्हणते पहा दुसरं. ब्राह्मणो को होती. काय दिलं इथं ब्राह्मणो को होती. हे एक जाळ रेखा आहे पहिलं, हे जाळ रेखा. दुसरं ब्राह्मणो को होती. इथे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे, प्रश्नचिन्ह आहे. ब्राह्मणो को होती पूर्णविराम. ब्राह्मण कोणाला म्हणतात, ब्राह्मण कोण आहे. पहा गाथा नंबर सांगतो तुम्हाला. गाथा नंबर शेवटची पहा, 12वी गाथा पहा. त्या 12व्या गाथ्यामध्ये पहिली ओळ पहा. किती 4 रिकाम देगा, 4 असे गोल दिले तुम्हाला. मी 1 2 टाकतो इथं, तुम्ही गोलमध्ये शब्द लिहा. त्या गोलामध्ये तुम्ही शब्द लिहा. 4 देईल तुम्हाला. आता पहिल्या गोलामध्ये तपेन, पहिला शब्द लिहा तपेन. तपेन तपश्चर्या केल्याने. दुसऱ्या गोलामध्ये लिहा ब्रह्मचर्येन, ब्रह्मचर्येन, ब्रह्मचर्याचे पालन केल्याने. तिसऱ्या गोलमध्ये लिहा तुम्ही संयमेन, संयमाने, संयम. आणि चौथ्या गोलामध्ये लिहा दमनेन, दमेन, दमन करणे, मन ताब्यात ठेवणं, मनावर ताबा ठेवणे, मन नियंत्रणात ठेवणे. कशामुळे होते ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे श्रेष्ठ व्यक्ती. ब्राह्मण म्हणजे श्रेष्ठ व्यक्ती, जातीवाद एक नाही. आपलं तपश्चर्या करतो, ब्रह्मचर्याचे पालन करतो, संयम ठेवतो आणि मन ताब्यात ठेवतो. या गोष्टीमुळे व्यक्ती श्रेष्ठ होतो, संत होतो, साधू होतो. तपेन, ब्रह्मचर्येन, संयमेन आणि दमेनेन असे 4 शब्द लिहा. अशाप्रमाणे आपण आज 6व्या जाळ रेखाचित्रापर्यंतच पाहू. राहिलेलं ज्या तिसरं घेऊन टाका. आता एक राहिलं जाळ रेखा, ते घेऊन टाकू. 3 दिले, तिसरं सुद्धा जाळ रेखा दिलं, ते सुद्धा घेऊ आपण. शेवटचा प्रश्न नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू. जाळ रेखा महत्त्वाच्या दोन्ही. तिसरं काही महत्त्वाचं नाही, पहिले 2 महत्त्वाचे आहेत. यामधले आतापर्यंत जे पाहिले आपण ते दोन्ही महत्त्वाचे आहेत. तिसरं नाही केलं चालेल, पण पाहू आपण. पहा, कवितेतील पूर्वकाळवाचक अवयव लिहा. कवितेतील किती किती अवयव विचारले तुम्हाला. 1 2 3 4 5 5 विचारले, 3च विचारतात. कवितेतील पूर्वकाळवाचक अवयव लिहा. तुम्ही लिहायचं ते पूर्वकाळवाचक त्वा, त्वान आणि तुन. त्या शब्दाच्या शेवटी हे प्रत्यय आले पाहिजेत. असे शब्द तुम्ही शोधायचे गाथेमध्ये आणि तिथे लिहायचे. उदाहरणार्थ एक सांगतो मी, एखादा सांगतो, बाकी तुम्ही पहा. करित्वान, करित्वान, त्वान प्रत्यय आलेला आहे. आला त्वान, असे त्वान, त्वा, तुन असे शब्द शोधा. एक शब्द मी सांगितला आहे, बाकीचे 4 शब्द तुम्ही शोधा, तिथं लिहून घ्या. करित्वान, निक्कपित्वान, वंदित्वा, आगत्वा, पातू करित्वान. त्या गाथेमध्ये दिले आहे. प्रत्येक गाथेमध्ये असे शब्द आलेले आहेत. ते शब्द सोडून ते पहा तुम्ही. निक्कपित्वान गाथा नंबर 4 मध्ये पहा, पहिली ओळ. गाथा नंबर 5 पहा, पहिला शब्द वंदित्वा. त्या शब्दाच्या शेवटी त्वा, त्वान आणि तुण हे प्रत्यय असले पाहिजेत, पूर्वकालवाचके. अशाप्रमाणे आपण किती घेतले आज? 6 आपले स्वाध्याय झालेले आहेत. एक शेवटचं राहिले, दीर्घोत्तरी प्रश्नाची उत्तर लिहा. हे मात्र आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
धन्यवाद. जर काही अडचण असेल, आता 4 तारखेपासून आपलं ऑफलाईन सुरू होणार आहे. त्या ऑफलाईनमध्ये आतापर्यंत आपलं जे काही झालेलं आहे म्हणजे 3 धडे आणि 3 कविता झालेल्या आहेत. त्या 3 धडे आणि त्या 3 कवितेमध्ये जे व्हिडिओ पाहिले असेल तुम्ही, आणि पहा, मी काही नंतर शिकवणार नाही कारण वेळ कमी आहे आपल्याला. ऑफलाईन झालं तेच ऑनलाईन झालेलं आहे. आता याच्या पुढचं जे काही होईल ते ऑनलाईनमध्ये आणि ऑफलाईनमध्ये दोन्हीमध्ये होईल. कोणते पिरियड करा तुम्ही, ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन करा. तर 3 धडे झाले आपले, 3 कविता झाल्या. जर काही या 3 धड्यामध्ये किंवा त्या कवितेमध्ये जर काही तुम्हाला अडचण असेल मला नक्की विचारा. धन्यवाद.